नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल सोयाबीन मसाला। तर अशा पद्धतीचा आपण सोयाबीन मसाला बनवला तर तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये जाण्याची गरज पडणार नाही। काय बनवले आज? आज मी बनवला आहे सोयाबीन मसाला। तर आपण आता एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि पाणी आपल्याला व्यवस्थित असे गरम झाले की त्यातच 1 चमचा मीठ आणि थोडी आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची। म्हणजे आपण जी सोयाबीन वडी या पाण्यामध्ये बॉईल करणार आहोत त्या वडीमध्ये हळद आणि मीठ छान असे मस्त मुरले जाते आणि वडीची चव अप्रतिम अशी वाढते। तर आता आपण हे 4 ते 5 मिनिटभर मस्त असे ह्या गरम पाण्यामध्ये छान असे एक उकळी आणून घ्यायची आहे आणि 4 ते 5 मिनिटभर मस्त या गरम पाण्यामध्ये सोयाबीन मस्त मुरवून घ्यायचे। तर बघू शकतात अतिशय असे कमी वेळामध्ये आणि अप्रतिम आपली ढाबा स्टाईल सोयाबीन मसाला तयार होते। तर आता इथे आपण गॅस बंद केलाय। तर इथे मी 7 ते 8 काजू घेतले आणि गरम पाण्यामध्ये हे काजू आपल्याला भिजवून घ्यायचे। तर आता आपल्याला सर्वात आधी कांदे आणि टोमॅटो मस्त असे चॉप करून घ्यायचे। तर तुम्ही कांदे टोमॅटो हे जाड न ठेवता थोडे व्यवस्थित असे चॉपरने किंवा चाकूने व्यवस्थित असे होईल तेवढे आपल्याला हे बारीक कट करायचे। तर व्यवस्थित आपण आता हे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारे कांदे आणि इथे मी मस्त असे 3 कांदे घेतले आणि 2 टोमॅटो घेतले। तर तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्या पद्धतीने तुम्हाला आता इथे कांदे टोमॅटो यूज करायचे। तर इथे मी कांदे आधी वरचे साल काढून कट करून घेतले आणि व्यवस्थित असे आपल्याला इथे थोडे बारीक करून घ्यायचे। म्हणजे व्यवस्थित असे बारीक झाले की आपल्याला चॉपरच्या साहाय्याने व्यवस्थित असे चॉपिंग करता येतात आणि मस्त असे बारीकही होतात। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मस्त कांदे चॉपरने छान असे चॉपिंग करून घ्यायचे। तर इथे मी कांदे आणि टोमॅटो दोन्ही चॉप करून घेतले। तर आता आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर, अद्रक आणि भिजवून घेतलेले काजूही मी यामध्ये टाकून मस्त याची प्युरी तयार करून घेणार आहे। तर आपल्याला इथे मिक्सर ऑन ऑफ करत छान असं मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर आता एका बाउलमध्ये मी इथे दही घेतली, 1 वाटी दही घेऊन आपल्याला छान अशी मस्त फेटून घ्यायची। तर दही व्यवस्थित अशी फेटून घेतली की मस्त अशी सोयाबीनला छान अशी लागली जाते आणि सोयाबीन हे व्यवस्थित असे मॅरिनेट होतात। तर अशा पद्धतीने छान आपले हे दही थोडे आपल्याला मोळे हवे किंवा आंबट नसावे। इथे मी मस्त 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, कस्तुरी मेथी, जिरेपूड आणि आपण आता अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली तीही यामध्ये घालून घेतली आणि आपल्याला आता सर्व व्यवस्थित असे पुन्हा हे बॅटर मिक्स करून घ्यायचे। तर चमच्याने होईल तेवढे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण जे उकळून घेतलेले सोयाबीन आहेत त्यांचे वरचे पाणी आपल्याला व्यवस्थित असे हाताने घट्ट दाबून निथळून घ्यायचे आणि हे सोयाबीन आपल्याला व्यवस्थित असे मस्त मॅरिनेट करून घ्यायचे। तर सोयाबीन हे व्यवस्थित यामध्ये ठेवून आपल्याला 10 मिनिटभर मॅरिनेट करून घ्यायचे। म्हणजे आतमध्ये जो मसाला उतरतो त्याची चव अप्रतिम अशी आणि छान अशी चविष्ट बनते किंवा जो सोयाबीनचा जो वास असतो उग्र वास तोही यातून निघून जातो। तर इथे मी 3-4 चमचे तेल घेतले। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 2 तमालपत्र आणि चॉप करून घेतलेले कांदेही यामध्ये घालून घेतले। तर इथे आपण कांदे आणि टोमॅटो कच्चे घेतलेले आहेत, भाजून न घेता आपल्याला हे चॉप करायचे आहेत। तर आता आपल्याला ही प्रोसिजर करताना थोडी वेळ लागणार आहे कारण आपण इथे कांदे टोमॅटो कच्चे घेतलेत। हे तेलामध्ये यांचं छान असं पाणी तुटेपर्यंत किंवा कांदे टोमॅटोचे मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण छान असे हे कांदे टोमॅटो रंग बदलेपर्यंत आणि त्यातले पाणी निघेपर्यंत मस्त असे परतून घेतले। त्यातच मी 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, हळद, साठवणीतला काळा मसाला अशा पद्धतीने अतिशय आपल्याला बेसिक मसाले घ्यायचे, जास्तीचे मसालेही घालण्याची गरज पडत नाही। तर आपण हे घरगुती साहित्यामध्ये आणि अप्रतिम असा ढाबा स्टाईल आपला हा सोयाबीन मसाला आज तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने मी अतिशय यामध्ये थोडे गरम पाणी घातले। गरम पाणी थोडे घातले की मसाले हे करपत नाही किंवा छान याला मस्त असं याचा तेलही सुटते। तर झाकण ठेवून 3-4 मिनिटभर याचं व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची। तर बघू शकतात रंगही मस्त ग्रेव्हीचा छानच असा तयार झाला आहे आणि तेलही मस्त याला अप्रतिम आलेले आहे। तर आपण आता हे सोयाबीन मॅरिनेट करून घेतलेले ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत
आणि व्यवस्थित यामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे। तर सोयाबीन मसाला बनवत असताना आपल्याला जास्तीचा पातळ न बनवता मस्त असा दाटसर बनवायचा आहे, म्हणजे याची चव परफेक्ट अशी ढाबा स्टाईल तयार होते। तर अशा पद्धतीने यामध्ये आपण आता सोयाबीन घालून घेतले आणि त्यावरती आपल्याला थोडे गरम पाणी घालून घ्यायचे। तर गरम पाणी ही बेताचेच घालायचे, कारण नाहीतर मध्ये जास्तीची पातळ होते आणि छान अशी मस्त याची करी तयार होत नाही। तर आता मी ते चवीनुसार मीठही घालून घेतले। तर अतिशय झटपट आणि अप्रतिम आपला सोयाबीन मसाला तयार झालेला आहे। तर आपल्याला ढाबा स्टाईल आणि परफेक्ट चव येण्यासाठी यामध्ये मी आता 1 क्यूब बटर घेतले आणि बटर व्यवस्थित गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि त्याचा छान असा मस्त तडका देऊन घेतला आणि वरून अजूनच चव वाढवण्यासाठी थोडा गरम मसाला घातला आणि भरपूर अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर। तर बघू शकतात अतिशय कमी वेळामध्ये आपण आता याची वाफ मस्त अशी दणकवून घेतली आणि परफेक्ट आपला ढाबा स्टाईल सोयाबीन मसाला तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीचा तुम्हीही सोयाबीन मसाला आता घरच्या घरी नक्कीच बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खात राहा, मस्त राहा आणि शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, कमेंटमध्येही कळवत जा। धन्यवाद।